मी सकाळी 6ला उठून कामाला लागतो, त्याच्यावर प्रत्येक गोष्ट घरातली लोक किंवा नातेवाईक काय करतात हे बघायला मला फुरसत नाही. मी सगळ्यांना सांगत असतो. दादा, अनेक ऐका ना, आता मला प्रश्न विचारला. जी. अनेक लोकांना आपण घरात अनेक लीडर घरातल्या नातेवाईकांच्या काही चुकीच्या गोष्टीमुळे अडचणीत आले. मी आत्तापर्यंत कधीही अडचणीत आलो नाही. आता इथून पुढं पण अडचणीत आणण्यासारख्या गोष्टी करू नका अशा पद्धतीने सांगितलं. नाही पण दादा, इथे आपण ज्या घरात बसून इंटरव्ह्यू करतो तिथे त्या कंपनीचं रजिस्टर्ड ऑफिस होतं, तिथून या व्यवहार तुम्ही म्हणतात की फक्त अधिकाऱ्यांचाच दोष आहे, जमीन घेणाऱ्याची काहीच चूक नाही याच्यामध्ये, कारण ती अमेडिया कंपनीमध्ये तुमचे पुत्र त्याच्यामध्ये पार्टनर आहेत, त्यांची काहीच चूक नाही असं तुम्हाला वाटतं? तुम्ही मंत्री राहिलात इतकी वर्ष. झालं विचारू. हो, त्या संदर्भामध्ये इन्क्वायरी सरकारने लावलेली आहे आणि इन्क्वायरीमध्ये अशा प्रकारच्या ज्या घटना घडल्या त्याला कोण कोण जबाबदार आहे ह्याची पुनरावृत्ती म्हणून काय केलं गेलं पाहिजे. जे काय आता इन्क्वायरी व्हायची ती इन्क्वायरी होऊ द्या. दूध का दूध पाणी का पाणी लोकांच्या समोर येऊ द्या. ज्याच्या कोणाच्या चुका असतील त्यांना त्या चुकाच्या संदर्भामध्ये जो काही निर्णय दिला जाईल त्या पद्धतीनं होईल. त्याच्यामुळं तिथं जे काही दुसरं एक घटना घडली, खडकीला का कुठेतरी घडली कुठल्या सरकारी जमीन, त्याची चर्चा पण होत नाही. त्याच्यामुळं हे फक्त तिथं अजित नाव आलं, त्याच्यामुळे हे इतकं त्याला उभारी देण्याचं काम काही लोकांनी जाणीवपूर्वक केले असं माझं स्पष्ट मत.